वेगवेगळे नाश्ते तर आपण बनवतोच, तर आज आपण डोसा बनवणार आहोत. डोसा हा असा बनवणार आहोत की त्यामध्ये आपण पोडी मसाला घालणार आहोत. तर पोडी मसाला कसा बनवायचा हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेलं आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच पोडी मसाल्याची रेसिपी पहा आणि त्याप्रमाणे पोडी मसाला बनवा. तर पोडी मसाला तर आपण वापरतोच आणि त्याबरोबर ही डाळ आणि तांदूळ कसे कोणत्या मापाने घ्यायचे ते मी सांगणार आहे. तर 1.5 बाऊल मी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी बाऊल मी उडीद डाळ घेतली आहे आणि 4 चमचे चण्याची डाळ घेतली आणि अर्धा चमचा मेथी घातली आहे आणि हे सर्व साहित्य आपण भिजवून घेणार आहेत. भिजवून घेतल्यानंतर 4 तासानंतर मी मिक्सरला लावून घेणार आहे. 4 तास भिजून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भिजली जातील. 4 तासानंतर आपण मिक्सरला बारीक पेस्ट अशी करून घेणार आहोत. वाटताना आपण 2-3 चमचेच पाणी घातलं आहे, जास्त पाणी घालू नका. याप्रमाणे आपलं पीठ आता 5-6 तासानंतर पाहतो 5-6 तासांनी फॉर्मेट झालेलं आहे, व्यवस्थित पीठ आलेलं आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला 1 चमचा मीठ घालून व्यवस्थित 2 मिनटं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर आता आपण डोसा काढायला घेऊया. तवा आपण ठेवलेला आहे, नेरळ तवा घ्या किंवा डोसाचा कोणताही तवा तुम्ही घेऊ शकता आणि एक पळी आपण डोश्याचं पीठ टाकून असं पसरून घेतलेलं आहे. आता तवा टाकताना डोश्याचं पीठ टाकताना तवा हा आपला जास्त गरम नसावा, नाहीतर पीठ एकत्र येऊ शकतं, गोळा होऊ शकतं, व्यवस्थित पसरलं जाणार नाही. आता त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. गॅसची फ्लेम आता मी मोठी केलेली आहे. डोस्याचं पीठ टाकताना गॅसची फ्लेम स्लो होती आणि आता मी मोठी करून घेतली आहे. याप्रमाणे खरपूस असा आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. आता पोडी मसाला मी जो बनवून ठेवला आहे तो मी त्याच्यामध्ये 2 चमचे घालून पसरून घेणार आहे. याप्रमाणे पोडी मसाला घालून डोसा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हा पोडी मसाला नक्की ट्राय करा. ही रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, नक्की पहा. आणि ह्याप्रमाणे मी खरपूस असा डोसा तयार करून घेतला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. हा पोडी मसाला डोसा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. याप्रमाणे मी निर्लेप तव्यावरती गॅसची फ्लेम स्लो करायची आहे पीठ टाकताना, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नंतर गॅसची फ्लेम फास्ट करून आपण खरपूस रंगावरती हा डोसा तयार केलेला आहे. नमस्कार. वेगवेगळे नाश्ते तर आपण बनवतोच, तर आज आपण डोसा बनवणार आहोत. डोसा हा असा बनवणार आहोत की त्यामध्ये आपण पोडी मसाला घालणार आहोत. तर पोडी मसाला कसा बनवायचा हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेलं आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच पोडी मसाल्याची रेसिपी पहा आणि त्याप्रमाणे पोडी मसाला बनवा. तर पोडी मसाला तर आपण वापरतोच आणि त्याबरोबर ही डाळ आणि तांदूळ कोणत्या मापाने घ्यायचे ते मी सांगणार आहे. तर 1.5 बाऊल मी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी बाऊल मी उडीद डाळ घेतली आहे आणि 4 चमचे चण्याची डाळ घेतली आहे आणि अर्धा चमचा